अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी इथल्या सुनीता कुरकुटे यांनी एका अपघातात दोन्ही पाय गमावले। मात्र त्यांनी परिस्थितीपुढे हार न पत्करता जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर कृत्रिम पाय बसवून घेत आयुष्याला पुन्हा नव्यानं सुरुवात केली। सुनीता यांनी अपघातानंतर बीएडचं शिक्षण पूर्ण केलं, त्याचबरोबर पार्लर, शिवणकामही शिकून घेतलं। आपल्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करण्याच्या उद्देशानं सुनीता 12वी पर्यंतच्या मुलांची शिकवणीसुद्धा घेतात। बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावकऱ्यांनी त्यांची निवड केली होती। तो अनुभव गाठीशी असलेल्या सुनीता वृद्ध, निराधार स्त्री पुरुष, दिव्यांग, विधवा यांच्यासाठी सर्व शासकीय योजनांची कार्यप्रणाली शासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्तिगत पातळीवर पुरवण्याचं काम करतायत। गाव पातळीवर बचत गटांच्या माध्यमातून हिरकणी महिला मंचाची स्थापना करून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या मदत करतात। त्यांच्या कार्याची दखल घेत आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे। मुलांचे क्लासेस चालू केले, 1ली ते 12वीच्या मुलांचे क्लासेस, तसेच मशीन क्लासेस, पार्लरचे क्लासेस। यातून मी महिलांना प्रोत्साहन देत गेले। मी स्वतःही उभी राहत गेले आणि त्यांनाही उभं करत गेले। त्यातून तनिष्का व्यासपीठातून मी महिलांना सतत पुढं घेऊन जात गेले, कारण नवीन ज्या स्कीम्स आहेत त्या मी महिलांना समजून सांगत गेले आणि त्यांनाही मी एक उज्ज्वल भविष्य देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यातून गावखेड्यातील मुलींना सॅनिटरी पॅडचे ज्या अडचणी येतात तेही मी मोफत दरात देण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सर्व करत असताना मला त्यातूनच खूप आनंद भेटतो। यातून मी अपंग आहे याची जाणीव कुठेही होत नाही। कोणतंही संकट आलं तरी न घाबरता, न डगमगता संकटाशी 2 हात करून मार्ग काढता येतो हा बोध सुनीता यांच्या